जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करुणा मुंडे शर्मा या सुद्धा आलेल्या आहेत। मॅडम, काय सांगाल तुम्ही? जरंगे पाटलाच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देताय? माझ्या अगोदरपासून ज्यावेळी लाठीचार्ज झाला होता त्यावेळेपासून माझा पाठिंबा जे आहे मराठा आरक्षणाला आहे आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हात जोडून कडकडीची विनंती करते, लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे। आणि जे आज गर्दी दिसते आणि आज इतकी पावसामध्ये लोक भिजून आंदोलन करताय त्याच्यासाठी मी विनंती करते की लवकरात लवकर तुम्ही आरक्षण द्या। ते तर ओबीसी आरक्षण मागतात, मग तुमचं हेच मागणं आहे का की मराठा समाजाला ओबीसी केलं पाहिजे, त्यांना ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे? ओबीसी बद्दल मी काय बोलू शकत नाही क्योंकि मी आज इतकी मोठी नाही आहे की मी ओबीसी मधून द्या की नाही द्या त्याच्या बद्दल मी सांगू शकत नाही। पण हां, मी इतका सांगू शकते जसे सगळ्यांना मिळालेला आहे तो मराठा समाज पण आपले महाराष्ट्राचा एक खूप मोठा समाज आहे, त्यांना पण भेटला पाहिजे। मराठा समाजाला पण आरक्षण भेटलंय, पण ते SABC जे आहे 10% ते दिलंय, त्यांची मागणी आहे ओबीसी मिळालं पाहिजे। अच्छा, ते मला माहीत नाही की ओबीसी मधून मिळाला पाहिजे की नाही, जास्त मला माहीत नाही आहे त्याच्याबद्दल, मी जास्त काही बोलू शकत नाही। तुम्ही धनंजय मुंडेंच्या पत्नी आहात, बीडमधलं राजकारण तुम्हाला माहिती आहे, मराठा विरुद्ध वंजारी असं राजकारण चालू आहे। असं असताना सुद्धा तुम्ही नवऱ्याच्या मताच्या विरुद्ध जाऊन जरंगे पाटलांना पाठिंबा देताय? अगोदरपासून मुंडे साहेबचा पण पाठिंबा होता, सगळ्यांना माहिती आहे, आणि माझे नवऱ्याचा पण पाठिंबा होता मराठा आरक्षणाला। आज ओबीसी आरक्षण पण आज जे आहे, जे ये भीड आहे ते कोणी जातीपातीसाठी नाही उभे आहे। जातीपातीसाठी आहे का? जातीपातीसाठी आहे का? आरक्षण बद्दल आहे ना आपण। तो ये जे भीड बसलेली आहे जातीपाती नाही आहे, ते आपल्या हक्कासाठी उभे आहे, आपल्या हक्कासाठी। आणि आज पाठीमागे पण आमचे बीडचे खूप ओबीसी आमचे वंजारी समाजाचे लोक उभे आहे। मी पण वंजारी समाजाची सून आहे, माझा नवरा, माझा सासरे, माझा मुलगा एकमेक मुंडे घराण्याचा ये आहे वारिसदार, तरी पण मी पाठिंबा देते क्योंकि न्याय हक्काची लढाई आहे, ये जातीपातीची लढाई नाहीच आहे। इथे खूप लोक आहे, हे बारिशमध्ये खूप लोक आहे जे ओबीसी समाजाचे पण। हा लढा जातीचाच लढा आहे, हा लढा जातीचाच लढा आहे। एकाच जातीला ओबीसी मध्ये घेण्यासाठी सुरू केलेला हा लढा आहे, मराठा जातीला आरक्षण मिळावं यासाठी सुरू केलेला लढा आहे। स्पष्टपणे सांगायचं तर एकाच जातीला न्याय मिळवण्यासाठी उभा असलेला हा लढा आहे। नाही, मी असं नाही मानते। आरक्षण वेगळी गोष्ट आहे आणि जातीपाती वेगळी गोष्ट आहे। जातीपातीची जेवढी वेळ आली तो हे लोक दंगल पण घडवू शकतात। तो आपल्याला जातीपातीवरती बोलायचंच नाही, आपल्याला फक्त एकच पाहिजे, आरक्षण म्हणजे आरक्षण। संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर जो काही आंदोलनाचा आगडोंब उसळला त्यावेळेला मराठा विरुद्ध वंजारी हा वाद सुद्धा पेटला होता। आता तुम्ही वंजारा समाजाची सून आहात ना? बंजारा समाजाची सून आहे, मी पण ओबीसीची आहे, पर जिथे न्याय हक्काची लढाई असणार मी न्यायाचे पायलेमध्ये असणार, ओबीसी असो किंवा मराठा। आणि अगोदरपासून ज्या वेळे मला तो हे माहीत पण नाही होता, पण ज्या वेळे लाठीचार्ज झाला मुंबईतून मी स्वतः गाडी चालून अंतरावली गेली होती, माहीत आहे सगळ्यांना। तो जिथे न्याय हक्काची लढाई जिथे होईल तिथे करुणा मुंडे पोचणार आहे। बाकी जाती पाती, मी एक व्यक्तीला इंस्टाग्रामवरती फॉलो करते, नितीन गडकरीजीला, त्यांचं वक्तव्य मला माहिती आहे। ज्या लोकांना काय काम करायचं नाही गोरगरीब जनतासाठी ते लोक जातीपातीचं राजकारण करते, ते मला नको आहे। आणि माझे नवऱ्याने पण पाठिंबा दिला होता, माझे सासरेने पण पाठिंबा दिला होता, आणि मराठा समाजांनी वेळोवेळे मुंडे घराण्याला खूप सपोर्ट केला आहे। आणि आज गेले 40-50 वर्षापासून बीडमध्ये मुंडे घराण्याची सत्ता दिली आहे, तो आम्हाला पण फर्ज आहे, आमचा पण फर्ज आहे। आणि मी माझे नवऱ्याला पण सांगते की जसे मराठा समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला गेले 50 वर्षापासून, तुमच्या आज मुंडे घराण्याच्या परचम बीडमध्ये आहे, मराठा समाजाने पाठिंबा दिलेला, तसंच तुम्ही आज पाठिंबा। धनंजय मुंडेंचं अस्तित्व मराठा समाजामुळे आहे असं म्हणताय तुम्ही? नाही, सगळे जातीचे लोक आहेत तिकडे, असं मानू। सगळ्या जातींबरोबर मराठा समाज सुद्धा, मराठा, ओबीसी, SC है ना, NT जितके आहे, वंजारा, सगळे आहे, सगळे मिळून एक सामाजिक व्यक्तीला घडवतोय, एक आमदाराला घडवतोय,
कशासाठी? आणि ज्या वेळे वेळ पडते, आज जरांगे भाऊनी आज ओबीसीला पण, जसे मी ओबीसीची आहे, जरांगे भाऊनी माझ्या मुद्द्यामध्ये मला पाठिंबा दिलाय, ज्ञानेश्वरी मुंडेला पाठिंबा दिलाय. तो इथे जातीपाती कुठे आहे? कुठे आहे? आज एक सामाजिक मुद्द्यावरती लढणाऱ्या व्यक्तीची खूप गरज आहे महाराष्ट्रामध्ये, माझं हे म्हणणं आहे. भविष्यात तुम्हाला पण जाऊन परळी विधानसभेची निवडणूक लढवायचीच आहे, तर त्यावेळेला ह्या दोन जातीचं समीकरण कसं जोडणार तुम्ही परळीत? आता फक्त आपल्याला मराठा आरक्षणवरती बोलायचं आहे. तुम्ही घुमून फिरून माझ्या याचे मतलब ते करू नका. धन्यवाद. तर या होत्या करुणा मुंडे यांनी सुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे. कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.